नमस्ते मित्रांनो, मी आलो आता ग्रँड रोडला मुंबईच्या राजाचे दर्शन करायला. आत्ता जस्ट वाजले किती वाजले भावा? वाजले ताप टाकू वाजले पावणे 12 वाजलेत रात्रीचे पावणे 12. बघू शकता तुम्ही आलेले चना भेळ आम्ही खातोय. आता उपाशी पोट निघालेलो. चाललोय आम्ही चना भेळ खाऊन चाललोय मुंबईच्या राजाला बघायला. तिथून आम्ही जाऊ मग नंतर लालबागला जाऊ. लालबागवरून मग आम्ही चिंचपोकळी वगैरे दर्शन करू आणि मग पुढे दाखवू. पुढचा व्हिडिओ तुम्हाला आता पुढे दाखवतो. नमस्ते मित्रांनो, जस्ट भेळ खाऊन आम्ही आता आलोय मुंबईच्या इथे. तुम्हाला दाखवतो. 2 मिनिट पोहोचलो. आता मुंबईचा राजा 45 फूटची मूर्ती बघायला आम्ही जस्ट पोहोचलो आता ग्रँड रोडला. आता आम्ही जाऊ दर्शन घ्यायला आतमध्ये. चला तुम्हाला दाखवतो पुढचं काय आहे ते. आम्ही चाललोय आता. बघू जरा काहीतरी जुगाड करायला. बघू काय भेटतंय का. लांबून दर्शन भेटलं तरी बस आहे ना. लाईन खूप मोठी आहे. काय दाखवू, एवढी गर्दी आहे. बघू आता किती वेळ लागतोय काय लागतोय. आम्ही जस्ट सडनली प्लॅन केला होता की इथून जायचा मुंबई दर्शन करायला. रात्रीची वेळ आहे. आज होता शनिवार. बोललो 5 दिवसाचे बाप्पा चाललेत तर बाप्पा निघालेत तर म्हणून मुलं जाऊन येऊ. सुट्टी येऊ उद्या सकाळी येऊ. मस्त आराम करू. रात्रीची गर्दी असेल ती बघून घेऊ. पुढे आपल्याला एक मित्र भेटेल आपला, त्याची ओळख दाखवू तुम्हाला. जरा काय होतं ते बघू. चला. मुंबईच्या राजा शेतवाडीच्या गल्ला 12वी गल्लीमध्ये आम्ही पण आम्ही तिथे झाले. आम्हाला जायचं 11वी गल्लीमध्ये. आम्ही जस्ट निघालो आलो पुढे आणि मग चुकीच्या गेलो 13वी गल्लीमध्ये. पोचले आम्ही मुंबईचा राजा, मुंबईचा जो महाराज आहे तिथे आम्ही जस्ट पोचले दर्शन करायला. बघू शकता ही आम्ही पकडली जी लाईन आहे ती पासवरून काढली. आम्ही पास लावून गेली तरी पण लाईन बघू शकतो केवढी आहे. आणि ही आहे मुंबईची टॉयलेट मूर्ती. 45 फूटची जी मूर्ती आहे ती बघायला आम्ही आलो आहे आता ग्रँड रोडला. जर लेट जास्त झालं आम्ही जरा घाई आहे म्हणून आम्ही आता जरा घाईमध्ये आलो आहे. जरा घाई होती म्हणून आम्ही जरा घाईमध्ये आलो आहे. आम्हाला जायचं आता इथून लास्ट ट्रेन पकडून आम्हाला जायचं आहे दादरला उतरून आम्हाला बाकी दर्शन करायचे. तर आम्ही तेच जरा घाईमध्ये आहे. आता बघू आम्हाला ट्रेन भेटते की नाही. बाप्पाची कृपा आहे, ट्रेन भेटली तर चांगलंच आहे. हा बघू शकता तुम्ही आमचा पास. मुंबईचा महाराज 30 रुपये पास आहे पर पर्सन, पण इट्स ओके. आता मागच्या ज्या गल्लीमध्ये गेलेलो 13वी गल्ली तिकडे तो महाराजाचे पासचं तिकीट होतं 50 रुपये. त्यापेक्षा मला हे दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही चाललो इथे. चला आता बघू दर्शन घेऊ. आम्ही आता पोहोचला आलो आहे. बघू शकतो तुम्हाला दाखवतो. थांबा तुम्हाला आता पुढे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढे चला गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघू दर्शन घेऊन जाऊ लगेच दादरला. तुम्हाला पुढे दाखवतो ब्लॉग काय. जस्ट दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय मुंबईच्या राजावरून. आता आम्ही जस्ट चाललोय चिंचपोकळीवरून मग आम्ही मुंबईचे दर्शन घेऊ. मुंबई जेवढे पण गणपती आहेत मोठे मोठे त्यांचे आम्ही दर्शन घेऊ. जे काय घडामोडी असतील ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच. ब्लॉगमध्ये काय काय मस्ती करतो, धमाल करतोय, काय काय खातोय पितोय सगळं तुम्हाला दाखवा. चला. मुंबईचं राजाचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही चाललोय मुंबई सेंट्रलला पोहोचू आता. आणि तिकडून आम्ही जाऊ दादरला. दादरवरून ट्रेन चेंज करू परत आम्ही निघू चिंचपोकळी आता करी रोडला. पण पहिले चिंचपोकळीला उतरू कारण चिंचपोकळी पहिले दर्शन घ्यायचं आहे. तिथून मग दर्शन घेत थोडं टाइमपास करत आजची रात्र घालू. अख्खे मुंबईचे सगळे दर्शन करत आम्ही जाऊ आता चिंचपोकळीच्या दर्शन घ्यायला. चिंचपोकळीच्या दर्शन घ्यायला तुम्हाला दाखवू पुढे काय काय होतं ते बघा. सोबत राहा.
वाजले समथिंग 1:45. आत्ता जस्ट पोचलो आम्ही चिंचपोकळीला. बघू शकता गर्दी किती होती. कसे चढलो, कसे उतरलो आम्हाला माहिती आता. बापरे, पहिल्यांदा चढलो असेल, पहिल्यांदा लेडीज डब्यावर चढलो असेल फर्स्ट क्लासमध्ये पण. चला तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही जसं लालबाग दर्शन घेतो तर तुम्हाला दाखवू पुढे काय ते. चला बघू शकता मित्रांनो आता गर्दी केवढी आहे. आता आम्ही जस्ट चाललोय लालबागच्या राजाला पहिले. मेरा भाई कारण जो येणार आहे तो जो येणारा मित्र आहे तो आता लालबागच्या राजाला अडकलाय. तो बोलतो मी जरा दर्शन घेऊन येतो. मग बघू त्याच्या मागे लागून आपण जाऊ चिंचपोकळीला जाऊ. त्याच्यानंतर मग हां त्याच्यानंतर मग आपण जाऊ आता चिंचपोकळीला. मग बघू 2 दर्शन करू अजून. म्हणजे बाकी जे आहे ते छोटे छोटे आपण करून सकाळी निघू पहाटे. एवढी गर्दी होती मित्रांनो बाबा. तुम्हाला काय सांगू, लेडीज डब्यामध्ये चढलोय अक्षरशः पहिल्यांदा. ते पण जेव्हा फर्स्ट क्लासमध्ये. लास्ट ट्रेन बघून आम्ही निघालो होतो. 1-2 मिनिटची ती आली. अर्धा लेट होती ट्रेन ती पकडून आम्ही कसे तरी करत पोचलो आणि घुसलो. पहिले घुसायला भेटत नव्हतं. आम्ही चढलो त्या अर्ध्या ते चढायला भेटत नव्हतं. मग फर्स्ट क्लास बघितलं चढतात. मग आम्ही चढलो काहीतरी घुसलो शेवटी. चला आज आम्ही तुम्हाला पुढे दाखवू काय होते. आम्हाला फायनली दर्शन भेटतं की नाही काय आहे हे सगळं तुम्हाला दाखवू. बघू शकता गणपतीच्या वेळेला एवढा क्राऊड. आजचा 5वा दिवस आहे तरी पण एवढा क्राऊड बघू शकतो तुम्ही रस्त्यावर. केवढी गर्दी आहे बघू शकता तुम्ही पण. अजून जस्ट आत्ता आलोय आम्ही लालबागची साठी. तर जरा फिरून आलोय कारण गर्दी खूप होती. आता पहिले बघू काहीतरी खाऊ मग जरा बघू मित्राला कॉल करून कसं काय ते. बघू शकता तुम्ही अजून पण केवढी गर्दी आहे. विचार करू शकता रात्रीची वेळ ही 5वा दिवस. उद्यापासून जी घरी चालू होणार आहे त्या घरीचा अनुमान तुम्ही आत्ताच लावू शकता. हे जे आणि आम्ही आलो मित्रांनो बघू शकतो एवढी गर्दी. आम्ही त्या ओळखीच्या आलो नेमकं आम्हाला दर्शन भेटलंय. आता फक्त आम्हाला दर्शनाची भेटली असते फक्त. आम्ही चाललो चरण स्पर्शी करायला. जो चिंचपोकळीचा मानाचा राजा जो आहे नवसाचा राजा त्या दिवसाला आम्ही चाललो आलो चिंचपोकळीला. बघू शकता तुम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचा लाईव्ह दर्शन बघू शकता. जस्ट आम्ही पोहोचलोय चिंचपोकळी दर्शन घ्यायला. वाजले 2:30. बघू शकतो तुम्ही चिंचपोकळी दर्शन. मित्राचं दर्शन आहे लालबागच्या राजाला आहे पण मुंबईचा राजा दर्शन झालंय. मुंबईचं राजा दर्शन होऊन आम्ही चिंचपोकळी करायला गेलो आणि तिकडून आता आम्ही बसू बघू शकलोय. बघू शकता मित्रांनो मुंबईच्या राजाची गर्दी केवढी आहे. आता जस्ट दर्शन घेऊन आलो आम्ही. आता आम्ही चाललोय तेजुकाया. या वर्षी तर आमचं लालबागचं राजा दर्शन होणार नाहीये पण आम्ही जाऊ फक्त गेटवर आणि गेटवरनं मग निघू. लालबागच्या राजाचं गेटवर दर्शन घेऊ आणि मग निघू. मग प्रवास करू परतीचा. जरा बघू प्लॅन चालू आहे की सकाळ सकाळी जरा जाऊ फिरायला. ट्रेन ओपन झाल्यावर पहिले खाऊ. आता खूप भूक लागली आहे कारण मागे फक्त एकच वडापाव खाल्ला आम्ही. आज दुसरी खाऊ. चला दाखवू तुमचं. मित्राचं खूप भारी असं भेटलेलं आहे. काय सांगू मित्राने खूप साथ दिली. मित्राने खूप साथ दिली. आम्ही आता चाललोय तेजुकाया. बघू शकता तुम्ही खंडाळ्याची तेजुकाया आहे. तेजुकाया
बघू शकता तुम्ही काढलाय ना बघू शकता जस्ट आम्ही पोहोचलोय तिजू काय मित्र दाखवू आमचा मित्राचा नाव सगळं पोखरे भाई. धन्यवाद भाई धन्यवाद. खूप मोठा साथ तुझी खूप मोठी साथ भावा. अशीच साथ राहू दे फक्त अशीच साथ राहू दे फक्त बघा बस. अजून काय नाही पाहिजे. आता पूर्ण गर्दीमधून निघून परत गर्दीमध्ये जाणार आहे आम्ही. पण हे आमचं लास्ट आहे. याच्यानंतर लालबागला फक्त आम्ही पार टेकून आणि निघणार आहे. बघू शकता लालबागच्या नावाच्या 15 जवळ आम्ही आलो जस्ट. आता आम्हाला दर्शन तर भेटलं नाही बाप्पाचं पण आम्ही आलो आहे एंट्रीजवळ. बाप्पाची एंट्रीजवळ आलो त्याची दर्शन घेऊ लांबून एक हा करू बाप्पाच्या तिथे आणि निघून परतीचा प्रवास चालू करू. लालबागच्या राया दर्शन तर भेटलं नाही आम्हाला. ते तर नशीब नव्हतं पण लालबागच्या रायाची माफी मागून आम्ही निघालो. आता परतीचा प्रवास कर सकाळी पहाटे घरी पोहोचू. जे पुढे आम्ही काय आता करू जी थोडी मजा मस्ती काय आता करू. जरा खूप पाय दुखत आहेत खूप पाय दुखत आहे. आता वाजले समथिंग पहाटचे 4 वाजले 4 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आता परतीच्या प्रवासाला. पहिले जरा कुठे बसू भूक लागली थोडी पहिले खाऊ मग जाऊ आमच्या परतीच्या प्रवासाला. जे काय थोडी मजा मस्ती करू घरी जायपर्यंत ते तुम्हाला आम्ही पोहोचत राहू. चिंतामणी दर्शन घेऊन आम्ही चाललोय आता मरीन लाईनला चाललोय. आम्ही जस्ट पावभाजी खाल्ली आहे आणि हे खाऊन निघालोय जस्ट. आता जरा बाप्पाच्या जवळ जाऊन फक्त असं बघून डोकावून थोडंसं निघू. बाप्पा शेवट दर्शन घेऊ आणि निघू. मग परतीच्या प्रवासाला फिरत सुट्टी तर आहे उद्या जरा फिरू. जे काय असेल तुम्हाला दाखवू आम्ही. सकाळचे वाजले 7. बोललेलो तुम्हाला जाऊ जरा मरीनला फिरायला वगैरे. जरा आलो असं मरीनला बघायला. मरीनचे दर्शन घेऊन निघू परतीचा प्रवास करून घरी. बघू जरा आता पहिले चहा पिऊ. सकाळची वेळ झाली आहे. चहा पाहिजे आता पहिले झोप बेकार लागली. असं पावभाजी खाली होती. सॉरी उठून काय उठलो कारण काय होतं जरा मी वैताग लावतो म्हणून नाही काढला व्हिडिओ तो. पण मुंबईच्या रायाचं दर्शन झालं प्लस गणेशगिरीचं दर्शन झालं आम्हाला. ते दर्शन झाल्यानंतर प्लस आम्हाला तेजू काय दर्शन झालं आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन झालं. मेन म्हणजे चिंचपोकळी चिंतामणी दर्शन झालं हे भाई असं खूप भारी वाटतं. लालबागचं दर्शन झालं नाही ह्या वर्षी आमचं. ते फक्त एक मिस आहे पण इट्स ओके. तर काय बोलणार गर्दी एवढी होती बाप्पा दर्शन लावू शकत नव्हतो कारण पहिले थकलो होतो खूप थकलो होतो. एवढी गर्दी होती ना तिकडे चिंचपोकळीला एवढी गर्दी होती बापरे प्रचंड गर्दी. तुम्हाला दाखवलं तर आहे तसं मी माझ्या ब्लॉगमध्ये. चला सर मग आता पोचलो आहे मी. दाखवतो तुम्हाला बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो बघा जरा. बॅकग्राऊंड व्ह्यू मरीन लाईनचा बॅकग्राऊंड व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला तो मरीन लाईनला आता पहिले चहा शोधू जरा इथं आणि मग जाऊ. तुम्हाला दाखवतो पुढं काय जे टाइमपास आहे काय. मरीनचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सकाळचे वाजले 7 आणि हा आहे मरीनचा व्ह्यू. टेन्शन आहे नमस्ते मित्रांनो. आजच्या ब्लॉगची समाप्ती. वाजलेत 11:15 आणि जस्ट पोहोचले आता माझ्या घरी. आता ब्लॉगची मी समाप्ती करतो इथेच कारण ब्लॉग खूप मोठा झाला असेल. म्हणजे विचार केलेला की लालबागच्या रायाचं आणि दर्शन भेटेल पण लालबागच्या रायाचं दर्शन नाही भेटलं. बाकी सगळ्यांनी दर्शन घेतलं फक्त काळा चौकीच्या रायाचं पण नाही भेटलं आम्हाला. तर लेट झाला होता आणि थकलो पण खूप होतो कारण खूप चालून जात होतो.
इथून पण जेवढं दर्शन भेटले ते तुम्हाला सगळं आम्ही दाखवू ब्लॉगमध्ये जे आहेत ते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर. लेट्स चला मग भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.